हिने बी आता ह्या टायमाला कशाला बोलवलं असं बाईचं. लईच अवघड आहे बाईचं पण. सारखे इकडून तिकडं आलीस तुला दमच नाही. फोन केला की 1 मिनिटात हजरच होती. काय बडबड बडबड करते? काय नाही बाबा, बसलोय मग तुझीच वाट बघत. असं होय. कशाला बोलवलंय? कशाला बोलायला म्हणजे नको बोलायला पाहिजे का? आणि तुला बोलायचं नाही का मला? अरे बोलायचं मग, आता बोलायसाठीच बोलवलं असतील मग ना. मला तुझी आठवण येते क्षणाक्षणाला, म्हणून मी तुला सारखं बोलवते, तुझ्याशी बोलावं वाटतं मला. अरे बाळा, तुला आठवण येते माझी मान्य, पण आता माझी ऑर्डर निघली, मी पुण्याला जाणार आहे. पुण्याला गेलो होतो मी, महिना 2 महिने येणार नाही, मग कसं होईल? मग कसं व्हायचं म्हणजे लग्न कर माझ्यासोबत, मला पण घेऊन चल. अरे हो, लग्नाचं तर काय अजून मी एवढं डोक्यात घेतलेलं नाही. म्हणजे नुसतं वरून वरून फिरवतोय का मग मला? अरे येडी कर तू. मग कसं बोलतोय तू असं डोक्यात घेतलं नाही? मला लग्न करायचंय तुझ्यासोबत. अरे लग्न तर मला पण करायचं तुझ्यासोबत, पण माझ्या दाजीला आणि ताईला बोलावं लागेल ना काहीतरी, मग बोल विचारावं ना. लागेल ना, सांगावं लागेल त्यांना. कधी बोलतो मग? मला आत्ताच सांग, कधी बोलतो? बोलतो मी. आता थोडं एवढं सगळं व्यवस्थित होऊ दे. आता एक तर जॉबसाठी मला 6 लाख रुपये भरायचे, दाजींनी कुठून तरी पैशाचं नियोजन करून ती भरलं. ते झालं की मग बोलू लग्नाचं बी. आईनी दाजीनी मला लहानाचं मोठं केलंय. आईबापांचा चेहरा पण आठवत नाही मला, तेव्हापासून त्यांनी मला सांभाळलंय. मग त्यांना कोणती पण गोष्ट विश्वासात घेतल्याशिवाय कशी करेन मी, सांग बरं? तुझं बरोबर आहे, पण मी असं नाही म्हणते ना तुला. तू मागणी घाल, नाही तर मग तू घरी सांग पहिले. मी तुला डायरेक्ट थोडी म्हणते काही निर्णय घे म्हणून, दमानी कर, पण मला सांग, मला असं फिरवू नको ना. अरे माझं तुझ्यावर खरंच लय प्रेम आहे, माहिती का? माझं मन तुझ्यात गुंतलंय आणि तू असं करतोय, मग मला वेगवेगळे विचार येते ना डोक्यात. विचार काय नको की डोक्यात येडे. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि शेवटपर्यंत तुझ्यावरच राहणार. खरंच हा. असं बोलतो तू, मग त्याच्यामुळे माणसाचा जीव निघत नाही ना मग. हा ना. मग लय चालू येतं. हा. बरं ते पुण्याला गेल्यावर मला विसरू नको हं? येडी काय तू? नाही तर बाबा, पुण्याच्या पोरी बघून मला विसरशील नाही तर. अजिबात नाही, बिलकुल नाही. खरंच काय? नाही. एवढी गोष्ट बोलण्यासाठी फक्त मला इथं बोलवलं होतं. मग एवढीशी नाही, लय गंभीर विषय होता माहिती का? मला जाणून घ्यायचं होतं तुला खरंच प्रेम आहे का माझ्यावर, का नुसतं असं असं फिरवतो. मारा वाटते ना, पण काय करू यार, प्रेम असल्यामुळे हात ए पण उचलत मारे नाही. आत्ताच असं नको म्हणून, म्हणजे मारशील लग्न झाल्यावर बाबा. नाही ना, प्रेम असल्यामुळे हात बी उचलत नाही ना. हा? हा. बरं चल, जायचं? हा, जायचं चल. बरं लवकर ताईच्या आणि दाजीच्या कानावर घाल. अरे लवकर सांगतो मी, फक्त मला एकदा नोकरीला लागू दे, जॉईनिंग होऊ दे. जॉईन झालं की मी ताईला दाजीच्या सांगतो आणि मग आपण लग्न करू. चल जाऊ का? बाय. हा बाय, लव यू. लव यू टू. गोठ लावलंय, ही पण पडतंय वाऱ्याने. एक काम कर, मी याला थोडी माती लावितो. इकडचं गवत पिवत झालंय काढून आता. हा, अशी काय लावितात माती? ती नीट जरा, ती वरामा मोडतोय सगळा, पाणी इकडेच येईन ना. धर तू लाव. करा अरे मग इकडून ह्याला लावी जातो आणि तिकडून पलीकडे आणि तिकडच्या साईडने लावितो. आपण सरी किती मोठी होती ती. तुला नुसतं डोकं खायचं नाही तर जा घरी तू पहिलं. आणि नका करू तुम्ही, सारखा तिकडे काही करीत माणसाने चांगलं केलेलं ती वाटोळ करून टाकीत तुम्ही. काय शान नाही तुम्ही, चांगलं केलं. हा काय करता इकडे दोघं जण? काय नाही, ही काही कांद्याला म्हणलं थोडस हे करा, तर गोटा आलाय ना. पुण्याला जायचं होतं ना? अहो दाजी, ते इशे असा झाला, माझी ऑर्डर निघती, हा, पण 6 लाख रुपये भरायला लागतात. 6 लाख रुपये. 6 लाख? 6 लाख भरलं की नोकरी लागली. आता तेव्हा आता 6 लाख आणि रक्कम मोठी झाली आहे. पण जाऊ दे, नोकरी लागते ना, मी करतो काहीतरी. आता काय करता? नोकरी लागली का नाही, स्टार्टिंगच ₹1,00,000 पगार आहे. अरे 6 लाख रुपये तर नोकरी लागते. आपली जमीन आहे 1.5 एकर, त्याच्यावर लोन काढू ना. हा तसं पण बघा, जमीन आहे आपली. अरे जमिनीच काय, आणि भाऊ काय तुझा लोकांचा, माझा मेव नाही सख्खा. आपण आहे ना, नोकरी लागली की ती फेडून टाकू. हा चट आज नव्हत्या फिटरनच, पण नोकरी आहे का परत? नाही. आणि मग पगार एवढा 1 लाख रुपये महिना आहे त्याला. बरं जाऊ दे. हो दाजी म्हणलेत ना आता, हा पैसे भरू, तर मग ती लोनचं बघा तुम्ही लवकर, नाही त्याचं ते ऑर्डर जायची परत. नाही, मी तुला एवढं 2 दिवसात काही कसल्या परिस्थितीत आहे ना, तुला पैसे देतो आणून. हा पुढल्या आठवड्यापर्यंत भरायची मुदत दिली त्यांनी, 8 दिवसाची. हा तुला मग आता तू पुण्याला जाणार आहे का नाही?
नाही आता पैसे भरले की डायरेक्ट जॉईनिंगच होतंय. आता मी जाऊन इंटरव्ह्यू देऊन आलो ना तिथं. हा बरं चालतंय जा. चल उद्या जाऊ दे, उद्याच करतो नियोजन. मी गावातून आहे ना हाय ओळखीचे एक साहेब, त्याच्याकडून लोन करून घेतो आणि तुला उद्याच पैसे देतो. बरं, तुम्ही जेवलात का? नाही जेवायचं, थोडं काम राहिलं होतं. बरं चला, हा तुला बी जेवायचं असेल चल. दमला असेल ते जायचं स्टँडवर माघारी आला फार. काय नाही म्हणलं एवढे कांदे निवडावा शिजतलंय गाबाळ झालंय. हा होय. ह्या अनिकेतने फोन केलता का नाही? नाही मला नाही केलं तुम्हाला. मला नाही फोन आला, मी नाही केला. म्हणलं आता कामात असेल तेव. हा मी बी त्याच्यामुळेच नाही केला. काय दाजी काय चाललंय? अरे शंभू काय करतोय? आलं तर तुमच्याकडं म्हणलं भेटावं म्हणलं. हा होय. अनिकेचं कसं चाललंय विचारावं. अगं आता तोच विषय झाला होता. हा काय? म्हणलो अनिकेतचा फोन आला का नाही, काय झालंय काय नाही. काय एवढं कामात आम्ही नाही फोन केला, त्याच्या मागे ते कामाची गडबड असेल त्याच्यामुळं. तू लागलं तिकडे चांगलं. आता मी पण बघतोय पण माझं काय आता पैशाचं होय नाही त्यामुळं काय आता. हा ना रे, अनिकेत सोबत लागला असतो पण पैसे होते. हा ना तुझी ऑर्डर निघाली होती ना रे. हा ना पण पैसे काय झाले नाही ना माझ्याकडून एवढे जमा. बरं जाऊ दे, काय नको हार मानू. परत आहे ना आपण करू पैसेच काहीतरी. बघू ना आता ते मला आता डायरेक्ट बारक्या कंपनीत वगैरे बघतो मग मी आता. हा तिकडचे पैसे आले मग त्या ठिकाणची परत ऑर्डर परत पेपर हा, दे, परत तसं होऊन करेन. जाईल तुझं पण काम. तुम्ही पण लय पैसे कुठनं कुठनं कसे कसे गोळा केल्या. नको रे, जाऊ दे रे, परत अशी ऑर्डर निघते का? अशी संधी नाही भेटत. हीच संधीचं सोनं करायचा टाइम होता. हा पण आता तुम्ही एवढे पैसे कसे फेडणार पुन्हा. जाऊ आता तो नोकरी लागलाय आणि ₹1,00,000 स्टार्टिंग आहे. हा. पण 2-4 हा आणि 2-4-5 महिन्यात तर पैसे भेटून जाते. फिरून टाक. हा हा ते बी आहे. आणि मग चट वरचे थोडेफार राहिले तर चट मग आम्ही हळूहळू बरोच मग. चालतं. बरं आता ते सगळं झालं. आपल्याला आहे ना आणखीसाठी माझ्या डोक्यात आता पोरगी बघायची. हा मी पण आता तेच म्हणणार. लग्नाचं बघू आता तेवढं. आता झालंय ते सगळं सगळं झाले आता लग्न तर राहिले फक्त त्याचा. आणि त्याचा तू जोडीदार आहे त्याच्यामुळे मग त्याच्या पण कानावर घाल की चाललंय लग्नाचं काय. होय चालतं ना घालतो ना त्याच्या कानावर मी तसं. हा का तुझ्या आहे काय कानावर त्याचं काय? तुम्ही एवढं त्याला शिकवलं एवढं हे केलं आता फी भरली ते असलं कस बळ तर करेल का बर. पाहिलं का? हा नाही चांगला आहे तो आता पुण्याला गेला तर चांगलं करेल. आपल्या शब्दाच्या पुढे नाही तसं. हा ना हाय का शब्दाच्या पुढे तर तुमच्या. नाही आता बघू मग आहे ना एक चांगली पोरगी बघू हा करून टाकू त्याचं लग्न. म्हणजे जाऊ दे व्यवस्थित रँकिंग लागेल त्याचं म्हणजे आपलं टेन्शन कमी होईल हा. होऊन जाईल मग. बरं काय करतोय? काय नाही चाललेलं म्हणलं आपलं जात जाता बघावं म्हणलं तुमचं. हा होय. बरं चल मी पण जातो राहतो. चला मी पण येतो. चला बरोबर चल. आलो बा जवळ, घराजवळ इच्छा एकदा. पूर्ण झाली माझ्या मनातली. अरे तुझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली बाळा, पण मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. काय म्हणजे तुझी इच्छा नव्हती का माझ्यासोबत लग्न करायची? अरे आपण एक तर त्यांना सांगितलं नाही आणि जर त्यांना नाही सांगितलं ते घरात वगैरे घेते ना आपल्याला. घेतील म्हणजे घ्यावंच लागन. समजून घेईन आपल्याला. एवढा विचार नको करू. आता इथपर्यंत आलो आणि आणखी तो विचार केला तर मन नाराज होतो. एकदा घरी जाऊन बघू काय म्हणते काय नाही, मग बघू पुढे काय करायचं ते. तुझं पण बरोबर आहे, काय होतंय काय नाही आपल्याला थोडी माहिती. गेल्याशिवाय सांगितल्याशिवाय कसं कळ. बस जाऊ दे चल बघू काय होईल ते. लय जीव घाबरतोय रे माझा तर. आणि काय अरे ही माझी बायको लग्न केलं. काय बायको? हा अरे लग्न केलं आम्हाला म्हणलं नाही काय नाही. दाजी सिच्युएशन अशी होती की करावं लागलं लग्न. अरे काय सिच्युएशन अशी होती पण तू एक शब्द एक शब्द बोलला आम्ही काही करून नसतं दिलं. अगं मला माहिती आहे तुम्ही लग्न माझं करून देता. अरे पण तू म्हणायचं एकदा दाजी मला अशीच मुलगी आवडती. दाजी मला भीती वाटत होती आणि हिच्या बापाने हिच्या मनाविरुद्ध लग्न ठरलं होतं. मला सांगायचं समजायचा काहीच वेळच भेटला नाही म्हणून पळून आणावं लागलं. आम्ही दोघांनी लग्न केलं. अरे खुशीला कसला आनंद होता. म्हणली बाबा माझ्या भावाचं लग्न मोठं करायचं आम्ही तुझ्यासाठी पोरगी बघत होतो आणि तू यास करून आलाय. कोण पोरगी काय माहिती का आम्हाला? हाऊस आमची पण होती असं नाही, पण मजबुरी होती ना, समजून घ्या. जाऊ द्या आता आलेत ना ते त्यांचं औक्षण हे करू घेऊ घरात. कशाला नवीन जोडपं आलंय कशाला त्यांची किरकिरण भानगडी करतात. जाऊ त्याच्याच मनान झालंय ना. हा जाऊ दे, चांगलं झालं. ते तर सुखात राहणार आहे ना त्याच्यातच लय आनंद आम्हाला. त्याच्याच मनासारखं करायचं होतं आपल्याला. चला काय झालं आपण घरात बसून बी असं बी बोर झालतो आहे का नाही. त्यामुळे एक तर 8 दिवसाची सुट्टी काढली होती लग्नासाठी
मी म्हणलं चला बा रानात नाही येडा करून यावा. काय कुठे झालं आहे रान? किती लांब आहे आणखी? की अरे ही रान आपलंच आहे बाळा. हा वय हा आपलं रान आहे. हो आपलंच रान आहे ना. तो ते शेततळ आहे ना, हा. त्या शेततळ्यापासला जो ह्यो सगळा गहू दिसतोय का ह्यो सगळा, हे सगळा आपलाच आहे. अय्या, आणि किती एकर आहे होय? हे 15-16 तिकून ते ऊस हे सगळं नारळ पेरू हे सगळं आपलंच आहे हे सगळं. हा वय हा चांगलं आहे मग. मग चांगलं म्हणजे चांगलंच आहे. त्याला काय झालं, आई वडील एक्सपायर झाले त्या अपघातात. मग तेव्हापासून दाजीन ताई करतात. आता आपण आहे ना, आता आपण करू कधी मध्ये आलं का पुण्याहून, मग एखाद्या चक्कर मारायला जाऊ, गडी वगैरे लावून देऊ याच्यात आणि डबल पुण्याला जाऊ. पुण्याला तर जायचंच आहे आपल्याला. काय करू, इथं छोटं एखादं घर बांधू. कशाला घर आहे ना आपलं ते साधं घर, राहू आपण त्याच्यातच. साध्या घरात आपल्या. हा, आणि इथं कशाला घर बांधायचंय, मस्त आपण ना पुण्याला फ्लॅट घेऊ 5-25 लाखाचा आणि मस्त मोठं घर बांधू बंगला आणि राहून एखादी चक्कर मारत जाऊ इकडं. हा ते पण आहे, तू म्हणते ती पण बरोबर. आपण थोडी आता इकडे सारखं सारखं, हा पण मला असं वाटतं की असं बा एखादं घर आपलं नाही का हक्काचं आलं कधी मधी तर. मग हाय साधं आपलं एवढंच राहू द्या. आणि लेच तुम्हाला वाटतंय ना, त्याच्या बाजूला बाजूला आणखीन बांधा एक छोटस. हा बरं ठीक आहे, तसं करू. एखादं छोटं बांधू. रान चांगलं आहे ना आपलं. हा मस्त आहे घर. तुला आवडलं ना. हा, आता तुम्ही आवडलं म्हणल्यावर लहान तर आवडणारच आहे ना. बरं चल. अरे खुशी, ही जोड कुठे गेली आणि केतनची? अहो ते रानात फिरायला गेले असते. हो आले नाही होय अजून? नाही. अरे मग एवढं निवांत बसतोय की राडा पडला ह्यो उचलावा. बरं दिसतंय का? अहो आताच बसले होते, काम आवरलं आणि बसले, मग म्हणलं आवरावा नंतर. नावरून घेतवरती येते. हा, आता त्यांच्या सुट्ट्या बी संपत आल्या असतात तसं बी. हा तर किती दिवस राहतोय काय माहिती. ते म्हणतात 8-4 दिवसात सुट्टी घेऊन आलोय म्हणून. हा होय, मग जाईनच. मग ही उरक आणि त्याला काहीतरी नेहाला पण काहीतरी चांगलं गोडधोड बनव. हा, ते चिवडा लय आवडतो त्याला, मग मी चिवडा बनवते. हा, तुम्ही सामान आणून द्या मला, मग मी बनवते. बरं चालतंय, मग आलो मी सामान घेऊन. हा. तर उरक तू मग येते तोवरती. बरं. एवढं पाईपच उचलून टाकायचे आता, एवढंच करते. ताई हा बोल ना. दाजी कुठे गेलं. अरे आताच सामान आणाय पाठवलंय, म्हणलं तुला जाताना चिवडा करून देते. हा 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 बरं ऐक ना, हा तुला एक बोलायचं होतं. बोल ना. पुण्यात राहतोय ना आम्ही, हा तर तिथे एक स्वस्तात मस्त आम्हाला एक रूम भेटते. हा हा 4-4.5 लाखाची आहे. मग त्यासाठी लोन करायचं चाललं होतं. हा. तर तुझी एक सही हवी होती नाही का. माझी सही तिथं कशाला. अरे लोन करायचंय ना. हा मग त्यासाठी सही लागती ना. हा दे. इथं एक सही केली ना तू, हा तर मग ही होईल. लोन होईन का. हा बरं राहू दे मी एवढी एकच सही करायची ना रे. हा ह्या कागदावर खित एक कर आणि खित एक कर. थांब. लयच मोठी फाईल दिसते रे. हा ना, ती आता घर घ्यायचं म्हणलं खित एक कर. चालतंय. झालं का. हा एवढ्यासाठी एवढं घाबरत घाबरत कुठं बोलत असतात ते दवा. अगं झालंय. चांगलंच होतंय ना तुमचं. हा हा, मग लय झालं. आता काय करू, हा ती काढले झालं का नाही तेवढं. हा. इथं एक मोठा बंगला बांधू. आता मी तर काय येणार मला नाही तेच इकडे. म्हणायचं होतं. अरे तिकडे घेऊस तर आहे ना घर, इथं चांगलं बांधलं असतं तर लय भारी झालं असतं. अरे हा पण तिथं आता नोकरी ठिकाणी कवर भाड्याने राहते. हा ती बी अहो, खरं मी म्हणले त्यांना, पण ते म्हणे बघू इथं पण बांधू म्हणे एखादं. काय करू? दाजी राहतात म्हणे. इथं मोठा बंगला बांधू. मी तर काय येत नाही, मग तू आणि दाजी राहशील दोघच. आता सगळं चांगलं झालंय बघ. पण मला काय वाटतं बरं का, ते आपण लोन नव्हतं काढलं हा 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 गावाकडच्या शेतीवर, हा त्याचं थोडं थोडं भरलं असतं तर. हा बरू की. आता काय करू, म्हणजे तुझ्या दाजीला बी नको वाटायला. लोन काढलं आणि तुला शिकवलं, एवढा मोठा केला आणि तू तुझंच बघतोय फक्त घर बांधन ही करन ते नाही 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 ताई, तू टेन्शन घेऊ नको. मी आता परतच्या वेळेस सुट्टीला आलो ना, सगळ्यात पहिले ती लोन भरून टाकू. हा. म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही. मग कसं आता तिकडं बी एखादं बारीला जावं लागतं आम्हाला. हा नाही भरून टाकू ती, त्याचं नको टेन्शन घेऊ तू. हा मी आहे ना आता कामवायला. तुम्ही आरामात दोघ जण बसून खा. तुम्ही लय केलंय माझ्यासाठी. बर हा बर. आणि काम बी मला जाऊन कुठं आपल्या रानात गडी लावून काम करून घेत जा. नाही रानाकडे बघतेच की मी. हाय की आम्ही दोघं, कशाला गडीन पिढी लावायचं. येडी काय तू, आतापर्यंत कामच केलं.
तुम्ही दोघांनीच केलं. आता मी काय काम नोकरीला लागलोय ना, तर दोघांनी गडी बिडी लावून मस्त करून घ्यायचं, रानातलं मालकासारखं करून घ्यायचं. बर बर बर. जाऊ का मग? हा पूजा चल, तू चिवडा करायचा आहे ना, मग करू लाग मदत मला. करू लाग. आपल्याला पण बघावं लागतंय कुठे नाही कुठं नोकरीचं. ए भावा, अय भाऊ कधी आला? अरे तुला जोंडीत होतो मी. कर काय विषय? काय चाललंय तुझं बाकी? एकदम मजेत मस्त. बरं, विषय असा होता, बोल की. एक पुण्यामध्ये मोठी कंस्ट्रक्शनची साईट निघली. हा आपल्याला गुतवायचे तिथं कोटभर रुपये. हा. तर आपल्या जमिनीला गिरायक बघ. जमिनीला? हा मग कुठल्या? माझी जमीन कुठले म्हणजे असं बोलतोय जसं काय मला तू फारच काही नसल्यावानी. अरे ती जमीन पण सह्या लागतील की त्याच्या तुला? कोणाच्या? बहिणीच्या. अरे काय येडाय का काय तू? कर. अरे कुणाला सांगायचं नाही, पण आधीच सांगतो, बरं नाही सांगत. हा. माझ्या बहिणीच्या सह्या मी ऑलरेडी घेतल्यात. जी काय बापाची प्रॉपर्टी, सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नाव केली आहे. काय? अरे तुला इडबीड लागलं काय? म्हणजे तुला ती दाजी नाही आणि ताईनं एवढं सांभाळ, लहानाचं मोठं केलं, एवढं शिक्षण केलं आणि तू त्यांचाच पत्ता डायरेक्ट गायब केला. ए, तू मला काय सांगू नको. तू काय करायचं काय नाही हे मी ठरवीन. तू शिकवायची मला गरज नाही. तुला सांगन तेवढं कर. तू फक्त आहे ना गिराईक बघ म्हणलं की बघायचं. आणि ताईचं आणि दाजीचं काय म्हणतो रे तू? दाजीचं काय सांगतो मला तू? दाजीनी माझ्या बापाच्या रानात करून कमिवलंय काय, त्यांनी स्वतःच्या रानात कमिवलं नाही. माझ्याच बापाची जीव असती जगत होती. काय झालं मला सांभाळलं म्हणून? त्यांना सांगितलं का तू पण? कोणाला? त्यांना. त्यांना काय सांगायचंय? ताईनी साया दिल्या, विषय संपला. दाजीला काय सांगायची गरज काय द्यायला? अवघड आहे भाई, तू डायरेक्ट त्यांचा पत्ताच गायब केला. पत्ता बित्ता काय नाही. अरे म्हणजे सरळ तू ताईला फसवलं आणि दाजीला याच्यातलं काहीच माहित नाही. ए, दाजीच्या लाडके, तुला काय करायचं दाजीचं आणि त्यांचं? तुला सांगितलंय तेवढं कर. जमीला गिरायक बघ म्हणलं की बघायचं. 2 लाख रुपये देतो, काहीतरी बिझनेस टाक. असा जी बोंबलत हिंडतोय ना, काहीतरी धंद्याला लागशील. मग नाद लागायचं नाही परत. आणि ह्यातलं जर दाजीला किंवा ताईला काय कळालं ना, मग तुला दावतो मी पण काही चीज आहे. नाही सांगत. हा, गिराईक बघ, सांगितलंय तेवढं कर. पुढचंच रान हाणतोय. त्यो ऊस, त्या ऊसाच्या खाली तसा सरळ पट्टा, ती बाबळ दिसते का बाबळ? त्या बाबळीपासून इथपर्यंत कुणाच्या रानात सुद्धा घुसायचं नाही. 16 एकरचा पट्टा, 16 एकरचा पट्टा स्ट्रेट आहे एकदम. पाणी दुसरी अशी मोटर जायची सुद्धा गरज नाही. आपल्या स्वतःच्या 5 मोटर इथं, 2 बोर इथं. हा देतोय ना, 2 बोर इथं, 3 विहीर आहेत, असे 5 मोटर इथं. सगळं आपल्या, तुम्हाला दावलं की राव सगळं. मग काय होतं, खोटे कागदपत्र काय होतं विषय माहिती का? विश्वास नाही करा राव. टोकन आणलंय की नाही? टोकन आणलं तर टोकन देतो तिकडे असं विषय, मग तुला चेक मी करतो. हा, किती? आता हे आहे 1.5 लाख रुपये. 1.5 येतं का? 1.5 लाख दिलं तर करू मग तुला चेक येईल मग. बरं चालतंय. हा काय विषय नाही, चेकनी द्या किंवा मग ऑफिसला येऊन मग चेक घेऊन जा. ऑफिसला येतो, नाही मग चेक द्या, काहीतरी करा. अरे अनिकेत, कोण आहेत साहेब? ते बिल्डर आहेत पुण्याचे. हे काय पैसे आहेत? काय चाललंय? जमीन विकली ना आपली. जमीन विकली? मग कशाला ठेवायची आता? कस काय विकली? हे कोण आहेत? ही बहीण अंदाजे इथं. हा होय. कस काय विकली म्हणजे? आता ताई तुला विचारून करायचं का मी सगळ्या गोष्टी? अरे पण ह्याचे परस्पर कसं काय विकता येईल तुला? अरे पण बोलायचं ना, एक शब्द तर म्हणायचं ना. तिच्या परस्पर म्हणजे आता त्याची जागा असल्यावर त्याला काय अडचण मग विचारायला? माझी जमीन आहे, माझं नाव आहे. माझा निम्मा हिस्सा याच्यात. हिस्सा बिस्सा काय नाही, सगळी जमीन माझ्या नावावर आहे. अरे तुझ्यासाठी आमची गावाकडची जमीन घाण ठेवली, कुणाची? अरे तुझे त्याच्यावर लोन काढलंय. आणि ए तायडे आणि दाजी, घाण ठेवली म्हणजे माय उपकार केला नाही. मी बारीक होतो तेव्हा माझा आईबाप गेले, तर तेव्हापासून तुम्ही दोघं जण करून खाताय आमची जमीन. तेव्हापासून उत्पन्नाचा रुपया दावला का तुम्ही? मला हिसाब दिला का आजपर्यंत? सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, मग उपकार केला तुम्ही माझ्यावर. आता सगळ्या शिक्षणालाच गेले तुझे पैसे. 16 एकराचा खर्च सगळा शिक्षणाला गेला 25 वर्षापर्यंत. अरे आपलं बाग आहेत किती ही तरी माहिती का तुला? किती बाग आहे ते? 5 एकर बाग आहे. 5 एकर आहे, मग 16 एकर कस काय? अरे खालच्या जमिनीत इथून खाली तो त्या ऊसापासून खाली पिकताय का काय? पाऊस पडला का पाण्यात असतंय? फसवायचे काम नाही करीत बाबा. ओ राव, विश्वास आहे का नाही? ती फसवी 5 एकर अहो म्हणते. त्यांनी स्वतः सह्या केलेल्या आहे. कसला निम्मा हिस्सा? त्यांना माहित नाही काय घ्यायला. कुणाला नाही माहिती, त्यांनी त्यांच्या हाताने सह्या केल्यात. काय केले तुझ्या हाताने? तो कधी कधी? सही दिली? तुला माहित नाही का त्या दिवशी सह्या केल्या तो इथं?
अहो ह्यो म्हणला की मला तिकडं तुम्ही सह्या केल्या तुम्हाला माहित नाही का आठवत फ्लॅट नाही का घ्यायचाय म्हणला पुण्यात काय म्हणून घ्यायचंय? सही लागती. म्हणजे मी घरी नसताना ह्याने तुझे बळजबरीने सही घेतले. मला माहित पण दाजी बळजबरी बिळजबरी नाही, तिच्या सहमतीने सही केली का नाही तुझ्या सहमतीने सही? अरे पण तू म्हणला फ्लॅट घ्यायचाय मला पुण्यात. एक काम कर पैसे आणि इकडे अहो पण हा एक मिनिट तुझं आहे ना जरा लफड्याचं काम दिसतंय. ती आहे ना तहसीलला यायचं तुम्ही आणि ती काय असेल तुझी बहीण आणि मला ते रजिस्टर दाखवायचं जमीन कोणाच्या नावावर आहे काय आहे. माझ्या नाव आहे. नाही ते तहसीलला होईल ती मला तुझ्यावर भरोसा नाही राहिला. चालतंय, तू दाखवतो उघड- उघड तुम्हाला. तुझ्या सह्या- तू असं परस्पर सह्या घेऊन राहिलाय. कोणाच्या? कोण तुम्ही? मी डेव्हलपर आहे जमीन विकत घेतो. ही हा काय याने आणले दाखवायला मला तुझा पुतणी असेल. हा बरं. काय जमीन विकतय कशाला ठेवायची? मला पुण्याहून येणं 16 व्हायला. एकर आहे मला. लय शहाणा झाला काय? छान झाला काय मग? तुझा बाप बी माझाच भाऊ होता, लोकांचा नव्हता. आम्हाला नाही विचारलं तू? आता तुम्हाला काय विचारायचं हे बघ, मानावं? आता तू या भावाचं आणि माझं नाही जमलं इथपर्यंत ठीक आहे, पण आता ती पोरगी तुझी बहीण तुझा दाजी, अरे तुला लहानाचा मोठा केला, शिकवला, नोकरीला लावला, त्यांना न विचारता ही पोरीशी लग्न केलं तरी त्यांनी सहन केलं. आणि तिला न विचारता तू ह्या माणसाला हे क्षेत्र विकाय निघाला काय? म्हणजे तू फसून सह्या घेतल्या का काय? अहो, माझ्या नाव क्षेत्र आहे, माझ्या नाव क्षेत्र बहिणीच्या आहे. सह्या घेतल्या म्हणतो. पेपर तू काय केलं काय? अहो काका कुठं केल्या? त्यो म्हणला की मला आहे ना फ्लॅट घ्यायचाय पुण्याला, ते 2 सह्या लागत आहेत तुझ्या. अरे बघ हे तर त्याला कोण खातो? तुझ्या घरी सह्या घेतल्या रे, तू रजिस्टर ऑफिसला गेली ती? नाही हा मग मी त्याला तेच म्हणलं तू तहसीलला आहे रजिस्टर काय असेल ते ओय. दाखव मला. आणि तुम्ही परत इकडे फिरकायचं ना? मला काय करायचं मी जमीन विकत घेतो. आणि तू कसा कोण येतो इथं? शेला आहे ना लय पंख फुटले काय तुला? पुण्याला गेला म्हणून जरा काय? बात्राचे 4 राव महिने. त्यामुळे आम्ही अडचण येतो ना. ओ, काका ए, चिचुंदरे काका शेंडी फुगवला असेल. काका, ऐका ना. तिचंच ऐकत होता, त्या बहिणीचं नाजीच होतो. अहो, नाही नाही हिचं ऐक अरे काय तुमचं बघा मिटवा. प्रेम विवाह केला म्हणजे काय पार अरे आई बापास एवढं प्रेम केलंय त्याला स्वतःला अजून लिखू वळलाय. काका ऐका ना, दाजी ताई माझी खरंच चुकी झाली. अरे अनिकेत तुझ्या नोकरीसाठी का आम्ही आमच्या जमिनीची परवा नाही केली, म्हणलं आमची जमीन गेली तरी चालन, पण ही संधी तुला परत नसती भेटली. नाही दाजी, माझी खरंच लय मोठी चुकी झाली. आणि मला आहे ना हिने फुगिवलं बघा हिने. तिला आणून उपयोग नाही, ती तुला कळायला पाहिजे. काय शेण खाती काय? अरे आम्हाला गावात लोक तुमच्या नावं ठेवायचे, ह्यांना मूल व्हाय ना, आम्ही मूल का होऊन देत नव्हतो, कारण आम्हाला वाटायचं मूल झालं तर आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ, तुझ्याकडे दुर्लक्ष होईल, ह्यासाठी आम्ही मूल होऊन नाही दिलं. ही माणसं जर इथे येत नाही ना, तुला कवाच इथून गायब केला असता, कवाच. पण आम्ही बी शेवटी माणसं येत, सख्या भावाचं पोरग आहे, ती पोरगी आहे, याला तो पाहुणा हात बवतोय, ती लेकरू हात बवतोय, नाही आलो कधी प्रेमाने विचारायला. नाही ऐका ना दाजी ताई, एवढी वेळेस फक्त माफ करा मला. अरे तू जर एका शब्दाने बोलला असता ना तर ही सगळी जमीन तुझ्या नावावर केली असती. आम्ही जमिनीसाठी आलोच नव्हतो, अहो फक्त तुझं त्यांची चांगलं काही चुकी व्हावं नाही हो. मीच त्यांना म्हणले की आपण पुण्याला राहू म्हणून त्यांनी जमीन विकली. ताई काका दाजी फक्त आता एकच करा, मी माझ्या हाताने ना तुम्हाला तुमची अर्धी प्रॉपर्टी देऊन टाकतो. तुम्ही ना आणि तुमचं जी काही लोन घेतलेलं आहे ना ती पण मी सगळं नील करतो. फक्त आहे का नाही माझ्या मेहरबानी करा, जसं मला आधी वागणूक द्यायचात ना स्वतःच्या पोरासारखी, तशीच वागणूक इथून पुढे पण द्या. ऐक, आम्हाला तुझा एक गुंठा पण नको, नाही दाजी, तुला तुझी चूक लक्षात आली ना बस, ह्याच्यापेक्षा आम्हाला काहीच नको. नाही दाजी. ह्यानी काय गोंधळ घातला तुला माहिती होतं का? हा ना काका, मला सगळं माहित होतं, पण ह्यांना मला धमकी दिली त्यामुळे मला काय सांगता आलं नाही. बरं झालं तुम्ही आले इथं. धमक्या दाखवू झाला काय तू पुण्याला जाऊन? अहो नाही, मला वाटलं ते सांगून सगळं ताईला, त्यालाच तर गिराईक बघायला लावलं होतं मी जमिनीला. म्हणून मी बघितलं. मग तू मला तरी सांगायचं नाही ह्यांना नाही. मला त्यांनी धमकी दिली ते काका. एवढं बरं, दाजी खरंच माफ करा मला, खरंच माफ करा, एवढे वेळेस माफ करा. राहता नीट नाटक इथं आल्यावर मस्त राहायचं. तुम्हाला काय उलट सुलट केलं की बघ. बरं काका, आता फक्त एक उपकार करा माझ्यावरती. हे बघा बाबाचं आणि तुमचं जे काय असेल ते सगळं पोटात घाला, आणि तो गेल्यावर काय कुणा संग दुश्मनी करायची? माझ्या- तुझ्या संग दुश्मनीला आता काय? माझ्या दाजीवर आणि ताईवर पोटच्या पोरांवर लक्ष ठेवा. 100% तू आता- अजिबात टेन्शन नको घेऊ. मी काय कधीतरी येईन कधी नाही, माझं काय, मी पुण्यात आता सेटल झालोय, जे काय ना ते आता हे सगळं ह्यांचंच आहे. दाजीताई, जी तुम्हाला मी जमीन देतोय ना अर्धी, ती सगळी तुम्ही करा,
आणि उरलेली माझ्या वाट्याची बी करा, मला काहीच नको त्यातलं. ते पुरी पाहुणं ठीक आहे. आतापर्यंत मी तुम्हाला शब्दाने विचारलं नाही, तुम्हाला चहाला नाही, पाण्याला नाही, कधीच नाही ना. भावकी 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 लावून धरलं. पण बघ ए पुरी, आता माझ्याकडे ना मी बी थकलोय. बापाच्या हक्काने यायची बघ. आणि पाहुणं तुम्ही सुद्धा काही गरज लागली ना मला सांगा, तुमच्यासाठी उभा राहीन मी. चल. जाऊ द्या, चुकले त्यांचं. आणि तुम्ही ना किती दिवसात सुट्टी काढली होती? नाही जाणार आहे उद्या आम्ही. जाणार आहे. आणि आता परत असले उद्योग आणि असलं चुकीचं काही उद्योग झालं नाही सांगत जा. काका इथनं पुन्हा मी असं करणार. आणि तुझ्या काही मनात आलं ना बिनधास्त तुझ्या ताईला सांगायचं, काही वाटू दे. लय मोठ्या मनाची पोरगी आहे. चालतं. बरं चल. चला घरी आता.